आज तर आलो रे भाऊ आपण माळावर. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी राज इंगळे. तर मी तुम्हाला आज माया गावाबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. तर आपण सकाळीच निघलो भाऊ माळाकरता. वरे चढत थकत थकत हे लोक तर आले. हे जे खाली दिसू राहिलं ते आपलं गाव आहे. आपण आता सध्या टेकडीवर आहे. आपल्यासोबत हे चिमुकली बी आली. आपण वरती चढल्यावर आपल्याला भेटला भाऊ येडका. तर येडक्याचा थोडाफार व्हिडिओ घेतला. हे जे तुम्हाला सपाट मैदान दिसू राहिलं याच्यावरती आमचे जे पूर्वज आहे म्हणजे आमचे आबा इथं शेती करत होते. आणि आता जंगली जनावरांचा धाक वाढल्याच्यानं इथं आमच्या गावातले कोणीही आता शेती करत नाही, कारण की जो शेतरस्ता होता तो सुद्धा खराब झालेला आहे. मग नजरात पाहत पाहत आम्ही आलो हो पुढे आलो तर जिकडे नजर जाईन तिकडे पटांगणच पटांगण म्हणजे वावरं दिसत होते. मग त्याच्या बादमध्ये भाऊनं आपल्याला थोडीफार माहिती सांगायला सुरुवात केली, कारण की ज्या टायमाला इथं वावरं पेरत होते तेव्हा भाऊ लहान होता आणि भाऊले बऱ्याचपैकी हे गोष्टी समजतात. तर भाऊ आपल्याला त्या गोष्टी सांगत सांगत पुढे घेऊन आला. मग आपण आलो इथं ऋषी महाराजच्या देवस्थानावर. मग इथं आल्यावर आपण थोडंफार थांबलो आणि इथून आता आपण तर पाणी घ्याकरता निघालो. मग आपण तिथून वरून खाली आलो तर जंगल पाहू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. जागा बी एकदम घसरी आहे. तर मग त्याच्या बाद पोचलो आपण झिऱ्यावर. झिरा म्हणजे डोंगराच्या दगडामधून जे पाणी पाझरते त्याला झिरा म्हणतात. पाणी भरून मग आपण निघलो वरच्या रस्त्यानं, कारण की आपल्याला आठवलं की आपल्यासोबत जे मंडळी येईल होती आपण त्याला तर वरच सोडून आलो, म्हणून आपण इथून फटकन वरती निघालो. मग इथं देवस्थानावर आल्यावर आपण दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावून मग फोडला आपण नारळ. जे काही पूजा अर्चना करायची होती ते करून आता आपण निघालो सरळ घरच्या रस्त्यानं. जर तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ आवडत असतील तर आपल्याला लाईक